सुरुवात करूयात। आज जिल्हा परिषदांचे निकाल लागलेले आहेत आणि जिल्हा परिषदांच्या निकालावरती देखील भाजपचा आज डंका पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका 12 पैकी 7 झेडपी भाजपचं वर्चस्व, शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरील भाजपचा झेंडा कायम पाहायला मिळतो। 125 पैकी 52 पंचायत समित्यांवर भाजपची एक हाती सत्ता, तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन केलं। पुन्हा एकदा महाराष्ट्रानं भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला। स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं अभिनंदन, पंतप्रधान मोदींचे ट्विट। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच नंबर 1चा पक्ष। भाजपनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 2017चा रेकॉर्ड मोडला। जनतेनं पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधी पक्ष माध्यमांमध्येच दिसतो, जनतेत दिसत नाही। त्यांना जनतेच्या अपेक्षा कळत नाहीत। मविया फारशी पुढे दिसत नाही। रोज मवियाची मतं कमी करण्याचं काम त्यांचे प्रवक्ते करतात। फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा। मवियाला जनतेनं नाकारलंय। महाराष्ट्रात महायुतीच दिसेल, मवियाचा पराभव झालाय। राज्यात महायुतीच दिसेल, जिल्हा परिषदेच्या विजयावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचे 80% जास्त लोक निवडून आलेले आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। कोकण हे महायुतीचं आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, अशी ही प्रतिक्रिया। रायगडमधील विजय अजितदादांना समर्पित। खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची रायगड जिल्हा परिषदेच्या निकालावर प्रतिक्रिया। मित्र पक्ष आणि सहकार्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असंही केलं स्पष्ट। दादांच्या एनसीपीच्या विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। विजयी उमेदवारांनी सहयोग निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। भेटीवेळी पार्थ पवारही उपस्थित होते। तर आजच्या निवडणुकीमध्ये कुणी बाजी मारली आणि कुणाचा पराभव झाला, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सोलापूर जिल्हा परिषदेच्या दह्यगाव गटामध्ये राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर पराभूत। टोकाची वल्गना करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली, संस्कृती सातपुतेंची प्रतिक्रिया। रायगडच्या महाडमधून भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले विजयी, तर हा जनतेचा विजय। हवेत चालणाऱ्या लोकांना परत एकदा घरी बसवलं, जनतेनं सर्व डाव ओळखून योग्य निर्णय घेतला, भरत गोगावलेंचा निशाणा। छत्रपती संभाजीनगरमधल्या पाचोड गटातून खासदार संदीपान भुमरेंचे पुतणे विजयी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलास शेळकेंचा केला पराभव। इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंकिता पाटील विजयी। अंकिता पाटील हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या। इंदापूर बोरी गणातील राष्ट्रवादी उमेदवार शिवराज भरणेही विजयी। जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री तानाजी सावंतांचे दोन्ही पुतणे विजयी। सोलापूरच्या माने गावातून पृथ्वीराज सावंत विजयी, तर धाराशिवच्या जवळा गटातून धनंजय सावंत विजयी। मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांचा विजय। शिरूर जिल्हा परिषद गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मिळवला विजय। छत्रपती संभाजीनगरच्या हतनूर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री बबनराव लोणीकरांच्या कन्या विजयी। भाजपच्या तिकिटावर मीनाक्षी पवार यांनी हतनूर जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला। बोरमधील जिल्हा परिषदेच्या उतरोली कारी गटामधून भाजपचे नेते संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे विजयी झालेले आहेत। स्वरूपा थोपटेंकडून राष्ट्रवादीच्या रणजित शिवतरे यांचा पराभव करण्यात आला। सांगलीतील वाळवा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 7 जागांवरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तर 3 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत। बागणी जिल्हा परिषदेतून सदाभाऊ खोत यांच्या सून मोहिनी खोत विजयी झाल्यात। तर कुणाची सत्ता कुणाला धक्का, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा। जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व। कार्यकर्त्यांच्या जल्लोषात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटोही झळकले।
कार्यकर्त्यांना नेत्यांची शाबासकीची थाप लागतेच. दादा नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहे. दादांची उणीव कधीच भरून निघणार नाही. मावळमधील विजयानंतर सुनील शेळके भाऊक. हा विजय दादांना समर्पित. शेळकेंची प्रतिक्रिया. मावळमधील यशानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जल्लोषात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचे फोटोही झळकले. कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा. बारामती जिल्हा परिषद गटातून दादांच्या राष्ट्रवादीच्या श्यामल बावळे विजय झालेले आहेत. विजयानंतर श्यामल बावळे यांना अश्रू अनावर झालेत. विजय पाहण्यासाठी दादा आपल्यात पाहिजे होते. माझा विजय अजितदादांना समर्पित. श्यामल बावळेंची प्रतिक्रिया. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा पराभव. अनगरमध्ये भाजपाकडून जल्लोष. भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी थोपटले दंड. मोहोळ तालुक्यात भाजपला मोठं यश. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिंदेंची शिवसेना आणि भाजप महायुतीचं वर्चस्व. तर पंचायत समितीच्या गोपळगणातून मंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील विजय. रायगड जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंना अश्रू अनावर. अजितदादा पवार आपल्यात नाहीत या उणीवेनं दोघेही गळ्यात गळे घालून रडले. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षात भावनिक वातावरण. सोशल मीडिया स्टार कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का. भाजपच्या मनीषा पाचगणेंनी धूळ चारली. नवलेंचा 393 मतांनी पराभव. तर निकालानंतर अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. नितेश राणे हे कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी दाखल झाल्या. सिंधुदुर्गमधील विजयी झालेल्या उमेदवारांनी नितेश राणेंची भेट घेऊन पेढे भरून आनंद साजरा केला. महाबळेश्वरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला यश मिळालंय. जिल्हा परिषदेच्या तळदेव गटातून अजित सकपाळ विजयी झालेत. तर पंचायत समितीच्या वाडा कुंभरोशी गटामधून संजय मोरे आणि तळदेव गणातून संजय शेलार यांचा विजय झाला. सोलापूरच्या करमाळ्यात भाजपच्या रश्मी बागल विजयी झालेल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय. करमाळ्यामध्ये पंचायत समितीतही भाजपचा दबदबा पाहायला मिळतो. सोलापूरच्या बार्शी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दबदबा आहे. तर बार्शी पंचायत समितीवरती भाजपची एकहाती सत्ता आली आहे. माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात भाजपचा विजय झाला. ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांना धक्का बसला. माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुतेंचा मोठा जल्लोष पाहायला मिळतो. पत्नीच्या विजयानंतर राम सातपुतेंनी गुलाल उधळत दंड ठोपटलेले आहेत. माळशिरसमध्ये भाजपचा सुपडा साफ करणारे आणखीन जन्माला यायचे. भाजप कधीही संपत नसतं. सातपुतेंचा विरोधकांवर निशाणा पाहायला मिळतो. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या तोंडी अजूनही उद्धव ठाकरेंचं नाव. विजयाचं श्रेय देताना संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेण्याऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. लक्षात आल्यानंतर भुमरेंनी चूक लगेच दुरुस्त केली. रायगडच्या बोरघर हवेली पंचायत समिती गणामधून दादांच्या राष्ट्रवादीचे रवींद्र मांडवकर विजयी झाले. रायगडच्या चरई खुर्द गणामधून अक्षरा सचिन कदम विजयी झाल्यात. अक्षरा कदम यांना चरई खुर्द गटातून 1573 मतांची आघाडी मिळाली.